चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस आपलं पक्ष संघटन मजबूत करणार आहे। जिल्ह्यातील 6 पैकी भाजप 5 तर काँग्रेस एका जागेवर विजयी झाली आहे। आम्ही यंत्रांमध्ये हरलो मात्र लोकांच्या मनामध्ये जिंकलोय अशी प्रतिक्रिया प्रतिभा धानोरकर यांनी दिली आहे। सदा सरवणकर यांचा माज उतरवायचा होता, तो माज उतरवला, मागचा हिशोब चुकता झाला, गद्दारीचा शाप शिवसैनिकांनी पुसून टाकला अशा शब्दात उबाठाचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांनी सरवणकरांवर निशाणा साधलाय। विधानसभेच्या निकालाचे आकडे आश्चर्यचकित करणारे आहेत असं शरद पवार म्हटलेत। आम्हाला 72 लाख मतं आहेत पण 10 जागा आणि अजित पवार गटाला 58 लाख मतं, त्यांच्या मात्र 41 जागा आल्या असं म्हणत शरद पवार यांनी मतांचं कॅल्क्युलेशन मांडलं। बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। इंडिया आघाडीची या संदर्भात चर्चा झाली असून मार्गदर्शन घेऊन सोमवारी कोर्टात जाण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं सुळे म्हटलं। मी विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या असं आव्हान सुनील राऊत यांनी केलंय। मी माझ्या मतदारसंघात 40 ते 50 हजारांच्या लीडनं जिंकायला हवं होतं, मात्र 16 हजारांच्या मताधिक्यानं जिंकलो। हा निकाल विक्रोळी मतदारसंघातील हजारो मतदारांना मान्य नाही असंही सुनील राऊत म्हटलंय। मार्कडवाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागलेले आहेत। दरम्यान मार्कडवाडी येथे ईव्हीएमवरून 2 मतप्रवाह असल्याचं समोर आलंय। शरद पवार मार्कडवाडीमध्ये येत आहेत पण ते आपण केलेल्या विकास कामांची पाहणी करायला असा टोला राम सातपुते यांनी लगावलाय। मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था आणि उत्तम जानकर यांनी विकलेला चांदापुरी साखर कारखाना पण पवारांनी पाहावा अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सुषमा अंधारे यांनी 2023 मध्ये शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्यावर आरोप केले होते। या आरोपानंतर बदनामी केल्याप्रकरणी अंधारेंना नोटीस पाठवण्यात आली। या प्रकरणी पाटण कोर्टाने सुषमा अंधारेंना जामीन मंजूर केलाय। शंभूराज देसाई यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत शासकीय विभागांची आढावा बैठक घेतली। मतदारसंघात सुरू असलेली प्रलंबित कामं तातडीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या सालबडी गावाजवळ भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली। या अपघातात भुसावळ तालुक्यातील साकेगाव इथला तुषार बावस्कर हा तरुण जागीच ठार झाला। जळगावातील डॉक्टरचं घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी 134 ग्रॅम सोन्याचे दागिने तसंच चांदीची देवीची मूर्ती असा एकूण 2,62,000 रुपयांचा ऐवज लांबवला। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। जळगाव महापालिकेच्या थकबाकीदारांसाठी दरवर्षी लागू होत असलेली अभय योजना यंदा लागू करण्यास आयुक्तांनी स्पष्ट नकार दिलाय, त्यामुळे कोणत्याही थकबाकीदाराला अभय मिळणार नाही। चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथील केळी आणि पपई ही दोन्ही पिकं इराण आणि दुबई या आखाती देशात निर्यात होत आहेत। विदेशात जात असल्यानं या पिकांना चांगला भाव मिळत असल्याचं तेथील शेतकऱ्यांकडून सांगण्यात येतंय। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर मलकापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी तब्बल 61 लाखांच्या गुटख्यासह एकूण 85 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ माजली आहे। वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक असा 8.8 किलोमीटरचा पॉड टॅक्सी प्रकल्प MMRDA कडून हाती घेण्यात आला आहे। प्रकल्पाचा हा पहिला टप्पा असून त्याचं काम 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं MMRDAचं नियोजन आहे। आता एक मोठी बातमी, महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन असून महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवणं हे नव्या सरकारचं उद्दिष्ट असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। CNBC TV18च्या इब्ला अवॉर्ड्समध्ये नेटवर्क 18चे ग्रुप एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासासंदर्भातलं नव्या सरकारचं विजन मांडलं। तर विधानसभा निवडणुकीत एक है तो सेफ हेच्या नाऱ्यानं चमत्कार केला असंही ते म्हटलं। हाथ दिल पर रखकर बोलिएगा, 232 सीटों की उम्मीदें थी आपको? 90% स्ट्राइक रेट नहीं थी। नहीं झूठ थी। क्यों बोलूं, नहीं थी। हमको ये जरूर समझ में आ गया था कि हम बहुत अच्छी विक्ट्री करें, क्योंकि जिस समय 5% इंक्रीज हुआ जी, जैसे हम लोग चुनाव में आगे बढ़ रहे थे तो मेजॉरिटी हमको दिख रही थी, हम लोग सिंपल मेजॉरिटी अच्छे से लेंगे लग रहा था, फिर लग रहा था 170 तक जाएंगे। लेकिन जिस समय 5% का इंक्रीज हुआ तो कुछ पत्रकारों से मैंने बातचीत की, मैंने उनको कहा कि 5% का इंक्रीज 2 ही चीजें करता है, या तो इनकम्बेंट गवर्नमेंट को सिमट देता है, हम 50-60 में सिमट जाएंगे,
या फिर जो हमको ग्राउंड पर दिख रहा है कि देयर इज अ पॉजिटिविटी अमंग्स पीपल, तो ये हमको लैंडस्लाइड विक्ट्री देगा। तो ये तो अंदाजा आया था, लेकिन ये लैंडस्लाइड इतना छप्पर फाड़ के होगा इसका अंदाजा नहीं था। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। नाशिककरांची आता उन्हाळ्यात पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे। नाशिकला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण तब्बल 96.38% भरलंय आणि त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळालाय। सोलापूर बाजारात 57,000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे। त्याचप्रमाणे कांद्याला समाधानकारक दरही मिळालाय। सरासरी 2,500 पासून 5,000 पर्यंत कांद्याला दर मिळाल्यानं शेतकरी देखील सुखावलाय। फेंगल चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे सिंधुदुर्गातील थंडी गायब झाली आहे। परिणामी त्याचा फटका बसल्यानं आंब्याला मोहर येण्याच्या प्रक्रियेमध्ये व्यत्यय निर्माण होतोय। सध्या राज्यात कापसाची आवक वाढली आहे। जवळपास 38,581 क्विंटल कापसाची आवक झाली आहे। यात मध्यम स्टेपल आणि सर्वसाधारण कापसाची सर्वाधिक आवक झाली असून कापसाला 6 ते 7 हजारांचा दर मिळाला आहे। राज्यात 2024-25 मध्ये एकूण मक्याचं उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 13.87% वाढ होण्याचा अंदाज आहे, तर यामध्ये अजूनही वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना संपला तरीही राज्यातील गाळप हंगाम अजूनही पूर्ण क्षमतेनं सुरू झालेला नाहीये। जवळपास 50 पेक्षा जास्त कारखान्यांनी गाळप सुरू केलेलं नाही। मुंबई महानगर प्रदेशात ग्रोथ हबमध्ये 30 लाख घरांच्या निर्मितीचं लक्ष्य राज्य सरकारनं ठेवलं। या 30 लाख घरांमध्ये भाडेतत्वावरील घरांचा देखील समावेश असणार आहे। या आराखड्यासाठी म्हाडाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। चित्रपट निर्माते सुभाष घई यांची स्मरणशक्ती कमी होण्याबरोबरच त्यांना बोलण्यात अडचण येत असल्यानं त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। नाशिकच्या मेळा बस स्थानकात फलाट क्रमांक 6च्या बाजूला असलेल्या चौकशी कक्षाला जोरदार बस धडकली। बसचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट स्थानकात शिरली। बसनं चिरडल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघं गंभीर जखमी आहेत। दरम्यान बस चालकाला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण महामार्गावर खालापूरच्या फूड कोर्टला एका भरधाव ट्रेलरनं धडक दिली। या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला। खेडच्या कोयाळी गावात भानोबा देवाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। या यात्रेमध्ये 2 दिवस देवदानवांचं युद्ध रंगतं। देवदानव युद्ध ही या भाविकांची श्रद्धा आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे। एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे। अवैधरित्या गॅस भरताना स्फोट झाला होता। त्या स्फोटात तब्बल 7 जणांचा बळी गेला होता। या प्रकरणी तब्बल महिन्याभरानंतर ही कारवाई झाली। दरम्यान निकमांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विभागांतर्गत चौकशी होणार आहे। गेल्या 5 वर्षात चंद्रपूरसह देशातील 60 जिल्हे नक्षलमुक्त केल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलंय। आज घडीला एकूण 38 जिल्हे नक्षलग्रस्त असून तेही लवकरच नक्षलमुक्त होतील असाही दावा गृह मंत्रालयानं केलाय। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय झेंडे, फलक आणि पोस्टर्स झळकले। याच्यावर पालिकेनं कारवाईचा बडगा उगारत मुंबईतील 1900 बेकायदा फलकांवर कारवाई केली आहे। आता एक मोठी बातमी। मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदारकीची शपथ घेण्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी बहिष्कार टाकला होता। मात्र आज विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार शपथ घेणार आहेत। विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर पहिलेच घोषणाबाजी आणि बॅनरबाजी करत त्यांचे इरादे जाहीर केले। आय लव्ह मार्कडवाडीचे पोस्टर्स हाती घेऊन विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला। लोकशाही जिंदाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या आणि मार्कडवाडीतल्या मुद्द्यावरून शपथ घेत नसल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलं। आमच्या मनात ईव्हीएम बाबत शंका आहेत, याकडे जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधलं, तर लोकशाही चिरडण्याचं काम सुरू असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता। त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं। विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत विदर्भातील 167 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आणि त्यामुळे वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करा अशी मागणी किसान सभेच्या वतीनं करण्यात आली। यूपीच्या संभलमध्ये मुस्लिम समुदायावर होत असलेला हिंसाचार आणि अजमेर शरीफ मस्जिदला लक्ष्य केल्याच्या निषेधार्थ जनसत्याग्रह संघटनेच्या वतीनं अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। प्रेतयात्रा काढत निषेध व्यक्त करण्यात आला।
बदलापुरातील सोनिवली आदिवासी वाडीमध्ये अतिसारामुळे 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय, तर कुटुंबातील 5 जणांना उलटी आणि अतिसाराचा त्रास होत असल्यानं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. विषबाधा झाल्यानं हा त्रास जाणवल्याची प्राथमिक माहिती असून विषबाधेचं कारण अस्पष्ट आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 2022 साली मंजूर झालेल्या संभाजीनगर तालुक्यातील हातमाळी ते सेलूद रस्त्याचं काम कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडलंय. या रस्त्यावरून शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून नागरिकांनी तात्काळ रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये 3 हत्येच्या घटना समोर आलेल्या आहेत. हर्सूल शहरात क्षुल्लक कारणावरून हत्या झाली. या विरोधात भव्य मशाल यात्रा काढण्यात येणार असल्याचा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिलाय. खारघरमधील भाजपच्या माजी नगरसेवकांनी मोरबे धरणातून नवी मुंबईपर्यंत टाकण्यात येणाऱ्या नव्या पाईपलाईनच्या कामाला विरोध केला. याच कामाला तीव्र विरोध करत माजी नगरसेवकांनी काम बंद आंदोलन केलं. वाशिम नगरपालिकेनं 9 कोटी खर्च करून 8 वर्षांपूर्वी टेम्पल गार्डन आणि तारांगणाची निर्मिती केली होती. मात्र अजूनही हे गार्डन बंद आहे. तारांगणातील वस्तू मोडकळीस आल्यात, त्यामुळे लक्ष घालून हे गार्डन सुरू करावं अशी मागणी वाशिमकरांनी केली आहे. नंदुरबारच्या प्रकाशा गावातल्या तापी नदीवरील पुलावर वाहतूक कोंडी होते. आयन मल्टीट्रेड साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे कोंडी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. हिंगोलीमध्ये बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. महिलांना तिकीट दरात सवलत मिळत असल्यानं प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे बसेसची संख्या वाढवण्याची मागणी होती. शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको केला जाणार आहे. 18 डिसेंबरला सांगलीमध्ये नागपूर रत्नागिरी महामार्गावर आंदोलन होणार आहे. महामार्गाविरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाड येथून गोवंशाची कत्तल करून अवैधरित्या गोमांसाची वाहतूक करणाऱ्या 4घांना पोलिसांनी पनवेल येथून ताब्यात घेतलं असून पसार 3घांचा शोध घेतला जातोय. कारवाईमध्ये पोलिसांनी 600 किलो गोमांस जप्त केलाय. पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याला गायीच्या गोठ्याचं अनुदान म्हणून बनावट नोटा दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. शेतकऱ्याच्या ही बाब लक्षात येताच त्यानं पोलिसात धाव घेतली. यावेळी 500 रुपयांच्या 2029 नोटा बनावट निघाल्या. या प्रकरणी 2 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रेलर थेट फूड कोर्टला जाऊन धडकला. या अपघातात फूड कोर्टमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू झालाय. जळगावच्या कासोदा येथील भांबोरी शिवारात मृतावस्थेतील बिबट्या आढळून आलेला आहे. वनविभागानं बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान उपासमारीमुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हडपसरच्या वैदुवाडीमध्ये भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली. पुणे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून या आगीमध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाही. रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील रवाळजे इथे मोठी दुर्घटना घडली आहे. नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेले 4 जण बुडालेले आहेत. पथकाकडून बचाव कार्य सुरू असून 2घांचे मृतदेह हाती लागलेत. उर्वरित 2घांचा शोध सुरू आहे. बुडालेल्यांमध्ये 3 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. कल्याण पश्चिममधील वलीपीर चौकात एका तरुणावर भर दिवसा चाकू हल्ला झाला. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती असून हल्ला करणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. अंबरनाथमध्ये महामार्गावर ओव्हरटेक करताना बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत. धातूच्या पाईपलाईन चोरीबरोबरच गिरणा पंपिंगच्या खिडक्या, दरवाजे आणि विटा चोरी केल्याप्रकरणी 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेत. कारवाईमध्ये पोलिसांनी 1 कोटी 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. सांगलीच्या कवठे महाकाळ नगरपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या स्पेअर पार्टच्या दुकानाला अचानक आग लागली. यामुळे दुकानदाराचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या आगीमध्ये शेजारील दुकानाचंही मोठं नुकसान झालंय. मुंबईमध्ये MHB पोलिसांनी सिसोदिया टोळीच्या एका चोरट्याला अटक केली. हे चोर खरं तर लग्न समारंभात रेकी करून रोख रक्कम चोरून नेत होता आणि सीसीटीव्हीच्या आधारे मानव सिसोदियाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली. आता एक मोठी बातमी. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि जयंत पाटील आज मार्कडवाडी दौऱ्यावर असणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मार्कडवाडीतील नागरिकांनी मतदानावर आक्षेप घेतला होता. विधानसभा निवडणुकीत मतदान चुकीचं झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता आणि त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी देखील करण्यात आली होती. दरम्यान 4000 लोकवस्तीचे माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावानं ईव्हीएम विरोधात आंदोलन उभं केलंय. ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावकऱ्यांपैकी तब्बल 89 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आणि याच गावात शरद पवार आज भेट देणार आहेत. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. प्रायोजक